2 दिवशी होणारा कुडाळ तालुका प्रदर्शन त्याचा शेवटचा भाग म्हणजे आपला पारितोषिक वितरण समारंभ या मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे। आपण जोरदार टाळ्या वाजवून या मान्यवरांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया। विद्यमान या कार्यक्रमाचं थोडंफार जे आयोजन आहे ते शिक्षण विभागामार्फत होत आहे। मी स्वप्नाली वारंग मॅडम यांना विनंती करते की मान्यवरांचं आपण गुलाब पुष्प देऊन स्वागत करूया। प्रथमतः या कॉलेजचे प्राचार्य सन्माननीय शारविद्रे सर ज्यांनी आम्हाला खरोखरच मोलाची मदत केलेली आहे, कारण हे कुडाळ तालुका प्रदर्शन कुठल्याही माध्यमिक शाळेत नव्हतं, आपण BEd कॉलेजमध्ये घेतला, त्यामध्ये जरा सगळीच गुलाब घेऊन या। प्रथमतः या ठिकाणी स्वागत होत आहे शारविद्रे सर की या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जी जागा दिली त्याच्यानंतर हे प्रशासन पूर्ण वापरायला दिलं आणि याबद्दल आपण शिक्षण विभागातर्फे या ठिकाणी शाल आणि त्यांचा एक गुलाब पुष्प देऊन आपण सन्मान करतोय। यानंतर प्राथमिक शाळा साळगाव नंबर 1 आहेत का? मस्के सर आहेत, ठीक आहे, त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे। यानंतर आपल्या मुख्याध्यापक संघाचे सन्माननीय परब सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही गुलाब पुष्प देऊन स्वागत। यानंतर कॉलेजचे विभाग प्रमुख सन्माननीय RB जाधव सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत। यानंतर शिक्षक भारती कुडाळ ज्यांनी आम्हाला ट्रॉफी दिली त्या संघटनेच्या वतीनं सन्माननीय कडुलकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत। अनेक वर्ष संघटनेमध्ये हिरिरीने भाग घेऊन कुडाळ तालुक्याच्या व्यथा मांडतायत कडुलकर सर। यानंतर कुडाळ तालुका पतपेढी उपाध्यक्ष सन्माननीय गिरीश गोसावी सर यांनी आपली आज अल्पोपहार व्यवस्था जी आहे कुडाळ तालुका माध्यमिक पतपेढी। यानंतर कुडाळ तालुका विज्ञान मंडळ त्याचेही कार्यकर्ते सन्माननीय करपे सर, साहिल सर खरं तर ते कार्यबाहुल्यामुळे उपस्थित नाही आहेत, तर या ठिकाणी त्यांच्या वतीने स्वागत होत आहे। मित्रांनो, हा कार्यक्रम सगळ्या दात्यांच्या शिवाय अपूर्ण आहे, म्हणून जी नावं घेतोय परत एकदा घेतोय बघा। सन्मान चिन्ह शिक्षक भारती कुडाळ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती प्रशस्तीपत्रक त्यांनी दिलेलं आहे। त्यानंतर प्रमोद रवींद्र दुरी अध्यापक महाविद्यालय साळगाव यांनी सुद्धा तुम्हाला प्रशस्तीपत्रक दिलेलं आहे। त्याच्यानंतर अल्पोपहार व्यवस्था जय हिंद कॉलेज ऑफ सायन्स साळगाव कुडाळ तालुका माध्यमिक शिक्षक पतपेढी, याशिवाय वेगळी मदत जी आहे ती माध्यमिक मुख्याध्यापक संघ कुडाळ, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ आणि कुडाळ तालुका विज्ञान मंडळ, याशिवाय सगळ्यांनी ज्यांनी हस्ते परस्ते मदत केली या सगळ्या दात्यांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया आणि हा कार्यक्रमाचं उद्घाटन आणि सगळं झालेलंच आहे। आपण फक्त पुढच्या टप्प्यावर जातोय। सुरुवातीला जय हिंद कॉलेजची जी काही बक्षिसं आहेत त्याची काही विविध स्पर्धा ज्या घेतल्या त्यांचे नावं या ठिकाणी जाहीर होत आहे। या स्पर्धा BEd कॉलेजच्या आहेत, त्यामुळे समजून घ्या, नाही तर मध्ये झोटून या। ठीक आहे। वक्तृत्व स्पर्धा या मयुरी परब आणि कविता पालकर यांचा विभागून नंबर आलेला आहे। शारविद्रे सर यांना विनंती आहे। कविता पालकर, नंदिनी नेमन द्वितीय, नंदिनी नेमन, परब सरांनी पारितोषिक वितरण करायचं आहे। श्रुती वेतोरेकर, यानंतर भित्तीपत्रक प्रदर्शन होतं त्यामध्ये नंदिनी नेमन, वारंग मॅडम यांना विनंती आहे। साईश तारी 3रा क्रमांक आलाय। वैभवी साळगावकर 2य क्रमांक आलाय। यानंतर शिवानी शिर्गे 1म क्रमांक। पोस्टर मेकिंग ही स्पर्धा होती, विद्यार्थ्यांनी जरा लवकर यायचं आहे।
यानंतर ऑनलाईन एक परीक्षा घेतली बघा, ज्ञानी मी होणार मध्ये प्रथम द्वितीय वर्ष, याच्यामध्ये ओमकार तेंडोलकर द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे बघा, तृतीय क्रमांक आहे. कौस्तुभ दळवी द्वितीय क्रमांक आहे, कौस्तुभ दळवी. वैभव गोलम हे प्रथम क्रमांक. यानंतर 5वी ते 8वी साठी एक ज्ञानी मी होणार अशी स्पर्धा होती. त्याच्यामध्ये शिवराज मराठा माध्यमिक विद्यालय, मी नाव असतो त्या विद्यार्थी आहेत, त्यांनी काही घेऊन जायचं बक्षीस बघा. जान्हवी हरमलकर तृतीय क्रमांक, देवेश हरमलकर द्वितीय क्रमांक, तनया हरमलकर आणि दुर्वा निलेश दुरी प्रथम क्रमांक. ही ऑनलाईन एक्झाम होती, त्या ठिकाणी साळगावच्या विद्यार्थिनी सगळ्या या आणि पारितोषिक घेऊन. अनंत अरुण हळदणकर 9वी ते 12वी मध्ये ऑनलाईन परीक्षेमध्ये यशस्वी आहे. आर्या कोरगावकर आणि निखिल वासुदेव मिस्त्री साळगाव हायस्कूल. अथर्व हळदणकर आणि साईश. पाककला स्पर्धा होती बघा, त्यामध्ये B.Ed चे नंबर्स आहेत बघा. उत्तेजनार्थ साईश तारीख, कविता पालकर तिसरा क्रमांक आहे. जरा मुलं थोडी ऍडजस्ट करा, माणगावकर आणि खाली या शिक्षक आहेत. नंदिनी नेमन आणि मिलन कावरी प्रथम क्रमांक आहे, मिलन गावरी. या B.Ed कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन. यानंतर आपला पारितोषिक वितरण समारंभ या ठिकाणी सुरू होणार आहे. आपल्या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये पहिल्या दिवशी जे आहे ते पूर्णपणे मॉडेल आणि त्या प्राथमिक माध्यमिक दिव्यांग प्राथमिक माध्यमिक शिक्षक यांचं परीक्षण झालं होतं. आणि आजचा दिवस हा पूर्णपणे वक्तृत्व, निबंध, प्रश्नमंजुषा अशा त्या स्पर्धा होत्या. या सर्व स्पर्धांचे निकाल आमच्या हातात आहेत. सुरुवातीला आपण वाचतोय निबंध स्पर्धा प्राथमिक तृतीय क्रमांक शौर्या सुनील वारंग, कुडाळ हायस्कूल कुडाळ. कुडाळ हायस्कूल कुडाळ. यानंतर तमन्ना संजय भोई शाळा केरवडे तर्फ माणगाव. ही आपल्याला सर्टिफिकेट 2 आहेत, एक प्राथमिक शिक्षक समिती यांच्यामार्फत आणि प्रमोद रवींद्र धुरी अध्यापक महाविद्यालय यांच्यामार्फत 2 प्रशस्ती पत्रक आहेत. नेहा कृष्णा लाड डिगस माध्यमिक विद्यालय डिगस. निबंध स्पर्धा माध्यमिक तृतीय क्रमांक सेजल शरद माणगावकर साळगाव हायस्कूल साळगाव तृतीय क्रमांक. यानंतर वेदिका विनोद परब न्यू इंग्लिश स्कूल कसाल. वेदिका विनोद परब न्यू इंग्लिश स्कूल कसाल. आणि प्रथम क्रमांक आहे पर्णिका हनुमंत नाईक कुडाळ हायस्कूल कुडाळ. यानंतर वक्तृत्व स्पर्धा प्राथमिक तृतीय क्रमांक कस्तुरी सचिन बाणे साळगाव हायस्कूल साळगाव तृतीय क्रमांक. प्राथमिक. यानंतर द्वितीय क्रमांक आर्य दीनानाथ माणगावकर वास्तव विद्यालय माणगाव. आणि प्रथम क्रमांक आहे प्रांजल सतीश तेरसे कुडाळ हायस्कूल कुडाळ. यानंतर वक्तृत्व स्पर्धा माध्यमिक लेखा केशव सरवटे
न्यू इंग्लिश स्कूल कसाल. लेखा केशव सलोटे, न्यू इंग्लिश स्कूल कसाल, तृतीय क्रमांक माध्यमिक मध्ये. रिया मंगेश दुरी, बॅरिस्टर नाथपै विद्यालय कुडाळ. मंगेश दुरी. आणि प्रथम क्रमांक आहे वरदा विनायक जोशी, लक्ष्मी नारायण विद्यालय बेबवणी. यानंतर प्रश्नमंजुषा गट प्राथमिक, तृतीय क्रमांक कुडाळ हायस्कूल कुडाळ. तृतीय क्रमांकासाठी आपण बघितलेलं होतं की टाय झालेला होता. त्याच्यामध्ये ठीक. यानंतर द्वितीय क्रमांक आहे शिवराज मराठा माध्यमिक विद्यालय साळगाव. सरंबळ इंग्लिश स्कूल सरंबळ. प्रश्नमंजुषा. हा गट आपला जिल्हा स्तरावर जाणार आहे, त्यांना शुभेच्छा. माध्यमिक गट कुडाळ हायस्कूल कुडाळ, तृतीय क्रमांक. ठीक. द्वितीय क्रमांक दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पंढूर. पंढूर माध्यमिक प्रश्नमंजुषा. आणि प्रथम क्रमांक आहे आज पंढूर मध्ये गॅदरिंग आहे तरी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. आणि प्रथम क्रमांक आहे माणगाव हायस्कूल श्रीवास विद्यालय माणगाव. कदम सर या. सार्वत्रिक सर. सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे. नमस्कार. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावर उपस्थित विचारांचे अधिपती, सर्व मान्यवर, माझ्या उपस्थित या देशाचे भावी नागरिक, सक्षम नागरिक आणि आपण सर्व गुरुतुल्य सहाय्यक आणि आमच्या कॉलेजचे विद्यार्थी, आज या ठिकाणी आम्हाला हे तालुका विज्ञान प्रदर्शन याची संधी शिक्षण विभागाने दिली, त्याबद्दल जोरदार टाळ्या वाजवा. कारण आम्ही ज्या ठिकाणी काम करत आहोत त्या ठिकाणाहून आज समोर बसलेले, व्यासपीठावर बसलेले सगळे जे आहेत ते पडलेले आहेत, ज्ञानदानाचं काम करत आहेत. अशा सर्व गुरूंचं ज्या वेळेला मंदिरामध्ये त्यांचे चरण लागतात त्यावेळेला ही पवित्र भूमी अजून पवित्र होते. याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद. हा एक हेतू असा होता की जेणेकरून या सगळ्या शिक्षकांचे अनुभव आम्हाला जास्तीत जास्त आमच्या विद्यार्थ्यांना मिळावेत, आम्हाला मिळावेत. आणि कुठून तरी सुरुवात झालेली आहे, तिथूनच आपल्या देशाचे भावी नागरिक तयार होत आहेत, ते सुद्धा संशोधनातून. हा आनंद आज आमच्या प्रमोद रवींद्र धुळे अध्यापक महाविद्यालयाला झालेला आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे इथे सांगितलं गेलं की एखाद्या संविधेमध्ये संविधा देताना कुठेतरी एखाद्याचा बळी जाऊ नये, पण त्या ठिकाणी अध्यापक महाविद्यालयाचा बळी जर त्यासाठी जात असेल तर हा अंगारा आम्ही तुमच्या डोक्याला लावायला तयार आहोत. आणि यापुढे तुम्हाला शाळा सुद्धा देण्याचं, आमच्या प्रशालेची जी काही एवढी व्यवस्था आहे ती देण्याचा सुद्धा प्रयत्न करू. आवडलं असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाही.
त्यामुळे मी जास्त काही बोलत नाही. जिल्हास्तरीय लेवलला तुम्ही आज सगळे विद्यार्थी जाणार आहात. आज हा विद्यार्थी वर्ग आपल्या समोर बसलेला आहे. या विद्यार्थ्यांच्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या डोळ्यामध्ये कुठेतरी संशोधन दिसत आहे. प्रत्येक संशोधक तयार होताना दिसतोय. जास्तीत जास्त देशाला प्रगतीकडे नेण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत आहात. त्याबरोबर अध्यापक महाविद्यालय सुद्धा तुम्हाला साथ देईल. त्यामुळे आपणा सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपण सर्व गुरुजनांना मी प्रणाम करून आपल्याला शुभेच्छा देऊन इथे थांबतो. धन्यवाद. बऱ्याच जणांचं मनोगत म्हटल्यानंतर चेहरे थोडेसे बदलले, पण खरं सांगू तुम्हाला की जे अपार कष्ट झालेत ते या सरांनी थोडक्यात अगदी आटोपलेत, पण गेली 8 दिवस त्यांची टीम सातत्याने काम करते. त्याच्याबद्दल मी माझ्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी धन्यवाद देतोय. धन्यवाद. त्यानंतर बक्षिसांकडे वळूया. प्राथमिक प्रतिकृती उत्तेजनार्थ आहे बघा. कुडाळ हायस्कूल कुडाळ उत्तेजनार्थ. तृतीय क्रमांक आहे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पिंगुळी नंबर 1. पिंगुळी नंबर 1 या चिमुकल्यांचं या ठिकाणी जिल्हा स्तरावर त्यांचं प्रतिनिधित्व होणार आहे. 1, 2, 3 क्रमांक. आपण मॅडम त्या सूचना बघा जरा मगाशी. होय. यानंतर द्वितीय क्रमांक आहे SL देसाई विद्यालय पाठ. यानंतर प्रथम क्रमांक आहे शिवराज मराठा माध्यमिक विद्यालय साळगाव. दुर्वाद्री अनंत पालक आहे. यानंतर माध्यमिक गट विद्यार्थी प्रतिकृती उत्तेजनार्थ शिवाजी इंग्लिश स्कूल पंडूर तिटा. तृतीय क्रमांक बॅरिस्टर नाथपाई विद्यालय कुडाळ. कधी हे पंडूर उत्तेजनार्थ पंडूर. यानंतर बॅरिस्टर नाथपाई विद्यालय कुडाळ तृतीय क्रमांक. द्वितीय क्रमांक श्रीदेवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवड. आणि प्रथम क्रमांक छोट्या गटातून मोठ्या गटातून लिंगेश्वर विद्यालय तुळसरी. राठोड सर 2 वर्षापूर्वी राष्ट्रीय विज्ञान स्तरापर्यंत सहभाग दाखवलेला होता. तसेच विज्ञान मंडळाचे गणित मंडळाचे शिक्षक भारतीचे असे कार्यकर्ते राठोड सर. दिव्यांग प्रतिकृती प्राथमिक तृतीय क्रमांक मांडकोली हायस्कूल. द्वितीय क्रमांक दिव्यांग शिवाजी इंग्लिश स्कूल पंडूर टिटा. द्वितीय क्रमांक. आणि दिव्यांग प्राथमिक गट प्रथम क्रमांक तुळसुरी लिंगेश्वर विद्यालय तुळसुरी. माध्यमिक दिव्यांग उत्तेजनार्थ लिंगेश्वर विद्यालय तुळसुरी. दिव्यांग तृतीय क्रमांक मांडकोली हायस्कूल. द्वितीय क्रमांक श्रीदेवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवड. दिव्यांग द्वितीय क्रमांक माध्यमिक.
ठीक. यानंतर प्रथम क्रमांक आहे माध्यमिक दिव्यांग शिवाजी इंग्लिश स्कूल पंढरपेठा. यानंतर प्राथमिक शिक्षक प्रतिकृती तृतीय क्रमांक सुशील कुमार पांडुरंग कडुलकर कुडा हायस्कूल कुडा. द्वितीय क्रमांक भालचंद्र सुहास आजगावकर झाराप कांबळे आजगावकर सर आहे. तांबे सर या ना. आणि प्रथम क्रमांक अस्मा अख्तार मिया शेख शाळा पिंगुळी गोंदियाळे उर्दू. प्राथमिक आणि माध्यमिक प्रतिकृतीमध्ये 3 क्रमांक आणि बाकी सगळ्या गटातील प्रथम क्रमांक जिल्हा स्तरावर नेतृत्व करेल. प्राथमिक आणि माध्यमिक विद्यार्थी प्रतिकृती 3 क्रमांक. यानंतर शिक्षक माध्यमिक गट तृतीय क्रमांक अतुल बागवे कुडा हायस्कूल कुडा. द्वितीय क्रमांक कनक कौशल कुडतरकर लक्ष्मीनारायण विद्यालय विभवण्याचे शिक्षक आहेत. प्रथम क्रमांक प्रज्ञा अभिमन्यू आजगावकर न्यू इंग्लिश स्कूल कसाल. यानंतर प्रयोगशाळा परिचरांसाठी देखील मॉडेल्स होती. यामध्ये तृतीय क्रमांक न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरूर इब्रामपूरकर सर. द्वितीय क्रमांक लिंगेश्वर विद्यालय तुळसुरी. लिंगेश्वर विद्यालय तुळसुरी. प्रसाद रत्नाकर दुरी द्वितीय क्रमांक. आणि प्रथम क्रमांक कुडा हायस्कूल कुडा अतुल उमळकर आणि मुगडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी परत आयोजकांची मला आभार प्रदर्शन करण्यासाठी ही संधी उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या प्रमोद रवींद्र अध्यापक महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत असणारे माननीय श्री डॉक्टर मुरुड शारदेत्रे सर आजच्या या कार्यक्रमात आपला वेळात वेळ काढून या ठिकाणी अध्यक्षस्थान भूषविले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कुडाळ तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष माननीय श्री अजित परब सरांचे विशेष आभार मानतो. तसेच कुडाळ तालुका गट शिक्षण अधिकारी माननीय श्री संदेश किंजवडेकर सर यांचे सुद्धा विशेष आभार. तसेच कुडाळ तालुका विस्तार अधिकारी माननीय स्वप्नाली पारंग मॅडम यांचे सुद्धा विशेष आभार. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित केंद्रप्रमुख या सर्वांचे विशेष आभार. तसेच या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन 2025-26 या विशेष स्पर्धा विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा कृष्णमंजुषा स्पर्धा यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांचे स्पर्धेमध्ये परीक्षण करण्यात आले. त्यामध्ये प्राथमिक माध्यमिक शिक्षकांनी हे काम पाहिले. यामध्ये सहभागी विद्यार्थी व परीक्षक यांचे मी या कॉलेजच्या वतीने आभार मानतो. तसेच ज्या कार्यक्रमासाठी हा कार्यक्रम आपण करत आहोत पूर्णत्वास नेत आहोत त्यासाठी दाते म्हणून लाभलेले आजच्या कार्यक्रमाला ज्यांनी सन्मानचिन्ह प्रदान केले असे कुडाळ शिक्षक भारती तसेच प्रशस्तीपत्रक ज्यांनी प्रदान केले असे जयहिंद कॉलेज ऑफ सायन्स कुडाळ तालुका माध्यमिक शिक्षक पतपेढी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ तालुका कुडाळ तालुका विज्ञान मंडळ तसेच माध्यमिक मुख्याध्यापक संघ या सर्वांचे मी विशेष आभार मानतो. तसेच या कार्यक्रमात उपस्थित सर्व शाळांचे मुख्याध्यापक सर्व मानतो. मुख्याध्यापक शिक्षक तसेच विद्यार्थी आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी आपल्यासाठी जास्त वेळात वेळ काढून यासाठी आपल्याला
कार्यक्रम करण्यासाठी प्रवृत्त केलं किंवा ज्यांनी या कार्यक्रमासाठी आपल्याला हातभार लावला असे प्रमोद रविंदुरी अध्यापक महाविद्यालयातील सर्व छात्र शिक्षक छात्र शिक्षिका, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे मी विशेष आभार मानतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम इथे संपला. हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन गहे विजयी भव विजयी भव गगन गहे विजयी भव. नमस्कार, मी सावतांचा सर्किट. यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक अशा सोशल मीडिया माध्यमाद्वारे तुम्ही माका ओळखतात. तर गेले 2 दिवस मी आहे झारप केंद्र शाळेत होते. हे केंद्रस्तरीय शालेय समूहगीत स्पर्धा, समूह नृत्य स्पर्धा, ज्ञानिमी होणार स्पर्धा, क्रीडा स्पर्धा होते. आणि हे 2 दिवसाच्या स्पर्धांचा मोबाईलवरून शूटिंग करून त्याचं व्हिडिओ एडिट करून यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक या माध्यमाद्वारे मी सगळ्यांपर्यंत पोहोचवले. या शाळेत व्हिडिओ शूटिंग करून माका परवानगी दिल्यान त्याबद्दल या शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे, पालकांचे मनापासून आभार. या स्पर्धेच्या निमित्तानं 2 दिवस मी या शाळेत होते. माका माझ्या बालपणीची शाळा आठवली. एक वेगळंच वातावरण मी 2 दिवस अनुभवलंय. तुमका पण तुमच्या शाळेतल्या गॅदरिंग, वनभोजन, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, बक्षीस वितरण अशा खयच्या कार्यक्रमाचं मोबाईलवर शूटिंग करून व्हिडिओ करून होय असतात तर नक्की माका संपर्क करा. मी तुमच्या शाळेत नक्की येतले. तुमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांची ही कला सगळ्यांपर्यंत पोहोचवची ही एक सुवर्ण संधी असा. तसाच ही एक आठवण सोशल मीडियावर कायमस्वरूपी सेव्ह राहतली. ही मुलं मोठी झाल्यावर जेव्हा हे व्हिडिओ बघतले ना तेव्हा त्यांना त्यांचा बालपण नक्कीच आठवतला. विद्यार्थ्यांसाठी ही एक विनामूल्य सेवा. शालेय कोणत्याही कार्यक्रमाचा शूटिंग करूच्यासाठी मी कोणतेही चार्जेस घेणे नाही. तसाच तुमच्या गावातल्या सामाजिक, धार्मिक, कौटुंबिक, वैयक्तिक अशा खयच्या पण कार्यक्रमाचा मोबाईलवर शूटिंग करून व्हिडिओ करून घेऊचो असाल तरी माका नक्की संपर्क करा. इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब, व्हॉट्सॲप चॅनेल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सावतांचा सर्किट या प्रोफाईलवर तुम्ही माका मेसेज करू शकतात. तसेच 9404 15 27 26 या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही व्हॉट्सॲप मेसेज करू शकतात. माझी ही सेवा कुडाळ तालुक्यातल्या जास्तीत जास्त गावांपर्यंत तसंच मालवण, सावंतवाडी आणि वेंगुर्ला या तालुक्याच्या कुडाळ तालुक्याच्या सीमेलगत असणाऱ्या गावांपर्यंत ही सेवा उपलब्ध असा. चला तर भेटूया तुमच्या गावात.